नमस्कार. आज आपण संत ज्ञानेश्वरांनी रचलेल्या पसायदान या काव्याचे वाचन करूया आणि त्याचा अर्थ समजावून घेऊया. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. इथे संत म्हणतायत, आता या विश्वात्मक देवाने माझ्या काव्यरूपी यज्ञाने संतुष्ट व्हावे आणि मला हे पसायदान म्हणजेच प्रसाद द्यावे. इथे महत्त्वाची गोष्ट अशी की संत ज्ञानेश्वर महाराज स्वतःच काव्य लिहित आहेत, पण देवा तू माझ्याकडून हे करून घे अशी प्रार्थना करीत आहेत. म्हणजेच आपण केलेल्या कार्याचा गर्व न करता ते ईश्वरास हे काव्य अर्पण करीत आहेत. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. जे वाईट दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून त्यांनी चांगल्या मार्गाला लागावे आणि त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध निर्माण व्हावे अशी प्रार्थना आहे. ज्ञानेश्वरांची प्रार्थना अशी आहे, दुष्ट लोकांच्या अंतःकरणातील कुटिलता जावो, जे वाईट किंवा दुष्ट लोक आहेत त्यांचा दुष्टपणा संपून जावो आणि चांगली कर्म करण्याची त्यांना आवड लागो. मनाचा दुष्टपणा संपल्याने कोणताही जीव योग्य मार्गाला लागेल आणि मगच त्याच्यात प्रेमाचे, मैत्रीचे आणि विश्वासाचे संबंध निर्माण होतील असे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत. दुर्जनांना शिक्षा देण्याऐवजी त्यांच्या मनातील विचारांमधील सुधार करण्याकडे संत ज्ञानेश्वर विचार करतात. दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात. दुरित म्हणजे पापी लोकांना स्वधर्म म्हणजे कर्तव्य आणि जबाबदारी यांचे आकलन व्हावे असे ज्ञानेश्वर महाराजांना अभिप्रेत आहे. धर्म म्हणजे स्वतः बरोबरच इतरांच्या कल्याणासाठी केलेले कोणतेही कर्म. ते धर्मावर आधारित कर्म केल्याने वाईट लोकांच्या जीवनातील पापरूपी अंधार नाहीसा होईलच आणि त्याचबरोबर त्याला जे हवे आहे ते त्याला नक्कीच मिळेल. वर्षत सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतू भूता. या भूमंडळावर ईश्वरनिष्ठ अशा संतांचा नेहमीच वर्षाव व्हावा, म्हणजे त्यांनी जन्म घ्यावा आणि प्राणीमात्रांना ते भेटल्यामुळे मंगलमय वातावरण निर्माण व्हावे अशी प्रार्थना. सर्व लोकांवर प्रेमाचा, कल्याणाचा, मांगल्याचा वर्षाव करणारे ईश्वरनिष्ठ लोक या भूमीवर मोठ्या प्रमाणात निर्माण होत आणि सर्व प्राणीमात्रांना अनवरत म्हणजेच निरंतर भेटत राहो अशी आकांक्षा संत ज्ञानेश्वरांना वाटते. चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे. संत म्हणजे कल्पतरूंचे उद्यान, चेतनारूपी वातावरण निर्माण करणारे रत्ने आणि त्यांचे बोल हेच अमृताप्रमाणे आहेत. त्या संतांचं वर्णन ज्ञानेश्वर महाराज असं करतात की ते संत म्हणजे कल्पतरूंचे उद्यान आहे, चेतनारूपी वातावरण निर्माण करणारे रत्न आहेत आणि ज्यांचे बोल अमृताप्रमाणे आहेत असे ते संत. हा ईश्वरनिष्ठांचा समुदायच नसून जणू काही नाना वृक्षवेलींनी फुलाफळांनी बहरलेले सुंदर उपवनच आहे. उपवन म्हणजेच आरव. हे आरव असामान्य आहे आणि इच्छिलेले फळ देणाऱ्या कल्पवृक्षांनी व्यापलेले आहे. हे कल्पवृक्ष म्हणजेच ईश्वरनिष्ठ संतांचा समुदाय अलौकिक आहे, कारण ते एका ठिकाणी स्थिर राहणारे नसून चल म्हणजे चालते बोलते कल्पतरू आहेत. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वही सदा सज्जन सोयरे होतू. ते संत म्हणजे कोणताही डाग नसलेले चंद्र आहेत, ताप नसलेले सूर्य आहेत आणि हे संत सर्व सज्जनांचे मित्र आहेत. संत ज्ञानेश्वर अशा संतांची मागणी करत आहेत ज्यांच्यावर कोणत्याही पापांचे लांछन म्हणजेच डाग नाहीत. ते संत असे असोत की ज्यांचे तेज सूर्याप्रमाणे आहे, पण तरीही ते सर्वांना शीतलता देतात, जे सर्व सज्जनांचे मित्र सखे असतील. किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिही लोकी, भजिजो आदिपुरखी अखंडित.
विश्वातल्या सर्व लोकांनी सुखी राहावे, सदिच्छा पूर्ण होऊन त्यांनी अखंडितपणे तुझेच म्हणजेच आदिपुरुषाचे स्तवन भजन करावे. इथे संत ज्ञानेश्वरांना भौतिक सुख नाही तर आत्मिक मानसिक सुख अपेक्षित आहे. ज्याच्या चित्तांत निरंतर समाधान शांती असते त्यांना संत म्हणावे. हे सुख सत्ता संपत्तीच्या पलीकडे आहे आणि हे सुख खरे तर मानवाला गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर ते सुख सर्वांना मिळावे अशी प्रार्थना करतात. हे सुख निरंतर टिकावे म्हणून सर्वांनी ईश्वराचे भजन करावे असे संत ज्ञानेश्वर म्हणतात. आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकी इये दृष्टादृष्ट विजये होवावे जी. हा ग्रंथ ज्यांचे जीवन आहे म्हणजे ज्यांनी वाचन केले आहे अशा विशेष लोकांनी या जगातील दृश्य अदृश्य भोगावर विजयी व्हावे. ज्याच्या चित्तांत निरंतर समाधान शांती असते त्यांना संत म्हणावे. ही शांती कोणत्याही बाह्य गोष्टींवर वस्तूंवर चित्ताच्या लहरीवर प्रवृत्तींवर अवलंबून नसते. मानवाने दृश्य अदृश्य सुख सुविधा मिळण्याचे प्रयत्न जरूर करावेत, परंतु ते जाऊ नये किंवा ते मिळाले नाही म्हणून दुःख करू नये असं संत ज्ञानेश्वरांना अपेक्षित आहे. तेथे म्हणे श्री विश्वेश्वरावो, हा होईल दान पसावो, येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला. या ग्रंथाला जीवन मानून सर्व दृष्ट प्रवृत्तीवर विजय मिळवून सुखी व्हावे. त्यानंतर विश्वेश्वर गुरु श्री निवृत्तीनाथ म्हणाले की प्रसाद हा तुला मिळेलच. या आशीर्वादाने ज्ञानदेव सुखी झाले. हा विश्वाचा राव कोण? जो प्रत्यक्ष आदिपुरुष सद्गुरू निवृत्तीनाथांच्या रूपाने प्रकटला आहे. तो विश्वेश्वर संतुष्ट झाला आणि तथास्तु म्हणाला. हा होईल दान पसावो, तो कृपाप्रसाद सर्वांना लाभेल असे वरदान श्री सद्गुरूंकडून मिळाले. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांना अतीव सुख झाले. हेच श्री पसायदानाचे वाचन पठण आणि अर्थवाचन समाप्त होते.